श्री स्वामी समर्थ फ्रेंड, माझ्या प्रणित बागुल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती सगळं स्वामी भक्तांचं स्वागत आहे. आपण स्वामी चरित्र सारामृतमधला पहिला अध्याय, दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय बघितलेलाच आहेत. तर आपण आज बघणार आहोत चौथा अध्याय, चतुर्थ अध्याय स्वामी चरित्र सारामृत. माझ्या वाचनामध्ये जर काही तुम्हाला चुकी आढळत प्लीज मला क्षमा करावे. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हीही मला समजून घ्याल ही मी आशा करते. तर स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ अध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. पौरुषोपचारे पूजावे स्वामीचरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन सांडून या अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ होती हाता. स्वामी चरित्र गात ऐकता पुनरावृत्ती चुकेन. गंधात्यांच्या अंती अक्कलकोटी आले अति. नुपराया दक्षिण देती स्वच्छेने राहती तयापुरी. चोळपाचा दोडभाव घरी राहिले स्वामीराव. हे त्याचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्यांचे. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी त्यांच्या दाशी. नवविधी तत्वसेविसी न धरती मानवरूप. चोळपा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. केसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो न कधी कंटाळे. चोळपाची सदवृत्ती क्रांता तीही केवळ प्रतिवर्ता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखवती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिव दूढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणाने कोणी मागते संताने व्हावी म्हणून या लग्ने. येथे दूर देशोहुनी शरीर भोगे कष्टले. संसार तापे तप्त झाले मायामन पसारात ते फसले. ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पता जुमान होनी कामना करती पूर्ण. भक्ता कांजस्तन वतीन मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते यतिराज पुरवती. धूढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निर्दक कुटील तया श्वाते केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणी एका समयास वर्तमान घडले पे. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटेसी. हसुनी म्हणती जनासी ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे यांच्या अंती कोणतेही वतससे. काय तुम्हा वेड लागले वर्धिता ढोंग्याची पावले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेची. ऐसी त्यांनी निर्दिली सवर्धानी अंतरी झाली. जेव्हा ते भेटीसी आली तेव्हा केले नवलेक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून. ज्या घरी बेसून तेथून उठयाना चालले. एका भक्तीची घरी पातळी समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे त्या तिन्ही मूर्ती बेसविला भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपल्या चिंती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले जेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाव गरजेतियाचे. हेतू पुरवाव मनीचे म्हणून विनवेती. कोणी दर्व पुढे ठेविती कोणी फळे समपेती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाचे.
कोणी नवसाते करती, कोणी अनुज्ञा देती, कोणी काही संकल्प करती. चरण पूजिता आनंदे संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करते. क्षणैक तटस्थ होती, वेरभाव विसरुनी. क्षणैक घडला सत्वगती, तत्काळ पाळटे की कुमती. म्हणून करवी वनिता ती संत महिमा विशेष. स्वामी बुडे जे जे पदार्थ पडलं होते असंख्यात, ते निज हस्ते समस्त संन्याशापुढे लोटेती. पाणी सुटले त्यांच्या मुखाशी, म्हणती यच्छेत मिले खावयासी. आजवरा दिवस उपवासी, जीव आपला कळवळला. मोडली जनाची गर्दी, तो येऊन सेवे करी. संन्यासा पुढला नानापरी वस्तू नेवी लागले. तेव्हा एका क्षणार्थात दवंदिक सारे नेत. संन्यासी मनी झुळत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चलासी, तेथुनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले कळून छळना, त्याची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना, अवतरले यतीवर. ज्यांच्या जन्नी ज्याची भक्ती, त्याचे मनोवर पुरवती. पसली जगी अशी खाती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपादवल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्याचा अवतार स्वामी यती, वन्नी किती विष्णुदात. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त, सदा परिसुत प्रेमळ भक्त. चतुर्दुधाय गोड हा, श्री स्वामी चरणामस्त भवतु. श्री शुभ भवतु.